एसआयटीकडून सलग 7व्या दिवशी आज भोंदू अशोक खरातची चौकशी होतीये। गोपनीय ठिकाणी एसआयटीकडून आज चौकशी सुरू झालेली आहे। एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये चौकशी आहे। सकाळी 10 वाजता चौकशीला सुरुवात झाली आहे। कालच नाशिक न्यायालयाकडून 5 दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर झालेली आहे आणि आज लगेचच आता चौकशीला सुरुवात झाली आहे। कस्टडी मिळताच दुसऱ्याच दिवशी चौकशीचा आता वेग वाढलेला आहे। लैंगिक शोषणाचे विविध गुन्हे, आर्थिक व्यवहार तसंच नेटवर्कवर फोकस आहे। तर एसआयटीकडून सखोल चौकशी सुरू आहे आणि आता खरात प्रकरणामध्ये अजून किती धक्कादायक खुलासे होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर जोडले गेलेत। सागर, आज एसआयटीनं लगेचच चौकशीला सुरुवात केली आहे। पोलीस कस्टडी वाढवून मिळाल्यानंतर आज अत्यंत गोपनीय पद्धतीने चौकशी होती असं कळतंय। काय नेमकं या संदर्भातले आणखी तपशील आहेत? नक्कीच, खरं तर काल अशोक खरात याला पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर पुन्हा एकदा अशोक खरात याची चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे। सकाळी 10 वाजेपासूनच अशोक खरातीच्या चौकशीची सुरुवात झालेली आहे। काल ज्या पद्धतीने कोर्टामध्ये युक्तिवाद झाला, ज्यामध्ये अशोक खरातकडे मिळालेल्या पिस्तूल मध्ये असलेल्या ज्या गोळ्या होत्या, यूज केलेले काडतुसे होती, याबाबतची देखील चौकशी करण्यात येत आहे। त्याचबरोबर आज ज्या ठिकाणी महिलांवरती अत्याचाराच्या घटना घडलेल्या होत्या त्या ठिकाणी देखील पोलीस आणि एसआयटीची टीम जाण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर महिलांच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। अनेक तक्रारी देखील मोठ्या प्रमाणात दाखल होताना पाहायला मिळत आहे। काल देखील सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये अशोक खरात विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने देखील एसआयटी तपास करताना आता पाहायला मिळणार आहे। सध्या गेल्या अर्धा तासापासून अशोक खरात याची चौकशी एसआयटी मार्फत सुरू आहे। स्वतः सातपुते मॅडम ज्या आयो आहे या सगळ्या प्रकरणातल्या, त्या स्वतः या सगळ्यांमध्ये तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता पुढे याबद्दल अजून चौकशी पुढे काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सागर, जरूर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आणखी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।